माझं नाव मनोहर केरबा खुसपे। मी MA BEd आहे। मी प्राचार्य होतो इंदापूर कॉलेजवर, नारायणदास रामदास हायस्कूल इंदापूर। मी 30 वर्ष नोकरी केली। त्यानंतर मला 2017 साली मला त्रास झाला हार्टचा, म्हणून मी 14 ऑगस्ट 2017ला अकलूजला ॲडमिट झालो। मला त्या ठिकाणी 2 ब्लॉकेज सांगितले 100% आणि 2 ब्लॉकेज 80% सांगितले। ऑपरेशन करायला सांगितले, तुम्ही जगणार नाही। आमच्याकडे आमची सुनबाई डॉक्टर असल्यामुळे तिनं मला सांगितलं की आपण माधवबागला जाऊ। माझा मुलगा आणि सुनबाई आमची मिसेस आम्ही माधवबागला आलो आणि त्या ठिकाणी ॲडमिट झालो। त्या ठिकाणी आल्यानंतर पहिल्यांदा मला त्यांनी सांगितले की काय घाबरू नका, काय तुम्हाला होणार नाही। त्यानंतर माझं वजन 120 किलो होतं, पण मी डाएट केलं आणि मांसाहार आमची चर्चा झाली डॉक्टरांशी, माझी साने डॉक्टरशी, की मांसाहार जर तुम्ही बंद केला सर तर बरं होईल। मग मी मांसाहार पूर्ण बंद केला। आमच्या मिसेसने मला प्रश्न केला की तुम्हाला मांसाहाराची सवय आहे, कसं काय त्रास होईल तुम्हाला? मी म्हटलं मुलांसाठी मला जगायचं आहे, म्हणून मी परत मांसाहार पूर्ण बंद केला। आज 10 वर्ष झाले। मी आत्ता माधवबागला सर्व्हिसिंग करायसाठी आलो। गाडी जशी सर्व्हिसिंग करतात तसं शरीर सर्व्हिसिंग करण्यासाठी मी या ठिकाणी आलो। आत्ता इथलं जेवण मी त्याप्रमाणे तिखट खात नाही, गोड पदार्थ खात नाही, केळी खात नाही, सफरचंद खात नाही, बरेचसे कंट्रोल, माइंड कंट्रोल। त्यामुळं माझी तब्येत आत्ता सध्या चांगली आहे। त्यामुळं माधवबागचा तुम्हाला चांगल्या प्रकारे फायदा होईल, म्हणून तुम्ही माधवबागला नक्की या, एकदा अवश्य भेट द्या, त्या ठिकाणचं जेवण करा आणि त्या पद्धतीने घरी तयार करायला सांगा। आणि मी चालताना मला पहिल्यांदा दम लागत होता, आता दम लागत नाही, मला कसलाही प्रॉब्लेम नाही, मी बेस्ट राहतो। वजन माझं 120 किलो होतं, आता 75 किलो आहे। त्यामुळे डाएटमुळं माझं जे वजन कमी झालेलं आहे आणि मी सगळ्यांना हा सल्ला देत असतो। आणि तिकडचं आणि इथलं वातावरण फार चांगलं आहे, इथले कर्मचारी फार चांगले आहेत आणि त्यामुळं मसाज व्यवस्थित करतात ते कर्मचारी चांगले आहेत, बोलणं फार चांगलं आहे, त्यामुळं आनंद वाटतो। आणि त्यामुळं ह्या ठिकाणी तुम्ही अवश्य भेट द्या आणि तब्येतीची काळजी घ्या, तुम्ही 100 वर्ष जगू शकाल। धन्यवाद।